दिवाळीचा उत्सव सगळीकडे चालू आहे, तर त्यातलाच आपल्याला भाऊबीज. आज आहे भाऊबीज. तर भाऊबीज का साजरी केली जाते, यामागची पौराणिक कथा काय आहे, तर भावाला औक्षण कसे करावे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. भाऊबीज हे दिवाळीमधला खरं तर अनन्यसाधारण खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी बहीण भावाचा स्नेह संबंध खूप पवित्र दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. भाऊबीज हा सण खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसं की भाऊबीज, कोणी भाईदूज म्हटलं जातं, तर भाई टीकाही म्हटलं जातं. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भागामध्ये त्याचे वेगवेगळ्या नावानेच ओळखलं जातं. तर बघा, आपल्याला हा सण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहे. आपल्या मनातले द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते, म्हणून भाऊबीज साजरी करतात. असेही म्हणतात की बंधू भगिनीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. आपल्या शास्त्रात असेही सांगितले आहे की आजच्या दिवशी स्त्रियांमध्ये देवी तत्व जागृत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहणे, तिच्या हाताने बनवलेला पदार्थ खाल्ल्याने, तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आपल्या आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. बघा, सुख समृद्धी येत असते. तसेच एखाद्या कोणत्या कारणामुळे बहिणीला जर कोणी भाऊ भेटायलाच नाही आला, तर आपण चंद्राला भाऊ म्हणून आपण चंद्राला ओवाळायचं आहे. कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे. भावा बहिणीचे एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकावर प्रेम करावे, यासाठी आपल्याला महत्त्व दिसून येत असतं. आजच्या दिवशी खूप महत्त्व असतं. आज आपल्या भावाने बहिणीकडे जाऊन आपण बहिणीच्या घरी जेवण करायचे असते. बघा, जेवण केल्याने खरंच आज खूप शुभ चांगलं असतं, कारण बघा, ज्या घरामध्ये बहिणीकडे जाऊन जेवण करतो तेव्हा सुख समृद्धी येत असते. त्यामुळे आपण बहिणीकडे जाऊन आपण आज जेवण करायचं असते. गोडधोडाचा कुठलाही पदार्थ खायचा असतो. बघा, आता औक्षण कसे करावे, तर बघा, औक्षण करताना आपण एका छान पाट घ्यायचा, त्याच्याभोवती रांगोळी काढायची आहे. ताटामध्ये आपल्याला चांगलं कुंकू अक्षदा घ्यायचा आहे, फूल घ्यायचं आहे, मिठाई घ्यायची आहे, एक नागणीचे पान घ्यायचं आहे, विड्याचं पान घ्यायचं आहे आणि सुपारी घ्यायची आहे. त्यानंतर आपला करदोडा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला खूप छान ताट सजवायचं आहे आणि त्या ताटानेच आपल्याला औक्षण करायचं आहे. बघा, औक्षण करताना आपण जेव्हा ताट घेत असतो हातामध्ये, तर ते ताट औक्षण केल्यावरच खाली ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण औक्षण केल्यानंतर आपण भावाला ते करदोडा बांधायचा आहे. आणि त्यानंतर बघा, भावाने हे आपल्या बहिणीच्या ताटामध्ये कुठलेही कपडे किंवा कुठलीही साडी किंवा कुठलीही भेटवस्तू नक्कीच द्यावी, कारण बघा, नंतर बहिणीचा आशीर्वाद घ्यायचा असतो किंवा म्हणजे पाया पडायचं असतं भावाने बहिणीच्या. आणि खरं तर खूप छान जी काही प्रेम संबंध आहे, तर ते खरंच खूप अत्यंत अतूट प्रेम असतो आणि पवित्र दिवस हा भाऊबीजेचा असतो. जसं की आपण रक्षाबंधन साजरा करतो, तसे आपले रक्षण करणारा भाऊ असतो आपल्या बहिणीचे. त्यामुळे आजचा भाऊबीज हा दिवाळीमधला पण खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि भाऊबीज म्हणजेच काय, तर बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव असतो. भावाच्या मृत्यूपासून सुटका व्हावी आणि दीर्घायुष्य व्हावं, यामागचा खराच नक्कीच आजचा उद्देश असतो. आणि आजच्या बघा, या दिवशी आपण दक्षिणमुखी आपण दिवा लावायचा आहे. म्हणजे यमदीप आपण जी धनतेरसच्या दिवशी लावला होता, तसं आपल्याला दिवा लावायचा आहे. कणकीचा दिवा बनवायचा आहे, जे की आपल्या भावासाठी लावायचा आहे, की आपल्या भावाला दीर्घायुष्य यमापासून सुटका व्हावी, यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिणमुखी ठेवायचा आहे कणकीचा दिवा. जसं आपण धनतेरसच्या दिवशी ठेवला होता, त्याप्रमाणे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. बघा, आता ज्या बहिणीला भाऊ नसेल किंवा ते भाऊ आला नसेल, तर त्या बहिणीने काय करावं, तर त्या बहिणीने आपण जी काही रात्री चंद्र असतो, तर त्या चंद्राला ओवाळायचं आहे, चंद्राला प्रार्थना करायची आहे. तसे चंद्रालाच भाऊ म्हणून आपण त्यांचं औक्षण करायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपले भाऊबीज साजरी करायची आहे. तर बघा, आपल्याला पौराणिक कथा ही आपल्या यामागची आहे. तर पौराणिक कथेनुसार तर बघा, या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला आणि बघा, या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणूनही साजरा केला जातो. म्हणून या
दिवशी बघा नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानलं जातं, कारण असं केल्याने त्या वर्षी यमापासून भय नसते, किंवा असं समज आहे की यम आणि यमी या भावाच्या बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस ओळखला जातो. त्याच्यामुळे ही पौराणिक कथा, आता ही पौराणिक कथा तुम्हाला माहिती होती का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला भावाला खूप छान औक्षण करायचं आहे आणि आपल्या देवाला प्रार्थनाही करायची आहे की भावाला औक्षण केल्यानंतर आपण भावाचं दीर्घायुष्य, त्याची प्रगती होऊ, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. बघा आपले गुरु महाराज, आपले स्वामी महाराजांनाही आपल्याला औक्षण करायचं आहे. बघा जर तुम्हाला समजा भाऊ आला नाही किंवा कोणाला भाऊ नसेल, तर तुम्ही आपल्या महाराजांना म्हणजे आपल्या गुरुदत्तांना, स्वामी महाराजांनाही तुम्ही, किंवा आपल्या बाळकृष्णाला किंवा कृष्णाची मूर्ती असेल तर त्यांनाही आपण औक्षण आजच्या दिवशी करू शकतो आणि करून ठेवायचं आहे देवासमोर, आणि आपल्याला देवांचीही प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भाऊबीज साजरा करायचा आहे. आजच्या दिवशी आपण कोणी बघा रात्री शक्यतो कोणीही भाऊबीज ओवाळतं आहे, तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यानुसार शुभमुहूर्त कोणी पाळतं, कोणी नाही आहे. तर बघा हा दिवस पूर्ण महत्त्वाचा म्हणजे शुभ दिवस म्हटला जातं. तर कोणाकडे जसा वेळ भेटेल तसं ते औक्षण करतात. तर त्याप्रमाणे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या भावाला औक्षण करायचं आहे. भावासाठी प्रार्थना करायचं आहे आणि भावानेही बहिणीचा चरण करून पाया पडायचा आहे. बघा चरण स्पर्श करायचा आहे आणि पाया पडायचा आहे बहिणीच्या. तर आपल्या ह्या भाऊबीज हा म्हणजे आपल्या नात्यातला अत्यंत पवित्र दिवस म्हणून म्हटलं जातं आणि ओळखलाही जातो. त्यामुळे दिवाळीमधला ही भाऊबीज खरंच खूप छान अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच पौराणिक कथा काय आहे आणि भाऊबीज का साजरी केली जाते हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.